नाहकच सोशल मीडियावर जाऊन किंवा यूट्यूबवर जाऊन इतर कोणाचं ऐकून काही व्हिडिओज बघून कोणालाही अशी नॅचरल प्रेग्नन्सी येत नाही राहत नाही. तुम्ही आधी स्वतःची तब्येत काय आहे ते जाणून घ्या, स्वतःची कंडिशन. नमस्कार सगळ्यांना, स्वप्नपूर्ती ऑफर ड्रीमर्स या चॅनलमध्ये मी तृप्ती तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. ॲक्च्युली माझा आजचा हा व्हिडिओ जवळजवळ मी 4 महिन्यांनंतर बनवते आहे, रिलेटेड इनफर्टिलिटी. मला विसर पडला होता ते व्हिडिओज बनवायचा, अशातला भाग नाही. पण माझी मुलगी जी आहे तर ती आता मोठी होती आहे, थोडंफार बोलायला शिकते आहे, चालायला मस्त शिकलेली आहे, खूप तिची मस्ती चालू असते. जरी ती दिवसभर घरी नसते, डे केअरला असते, पण तरीही त्याच्या मागचे भरपूर कामं असतात मला, तर त्याच्यामुळे जमत नाही असंही म्हणू शकतात. आणि कुठेतरी एक ती सवय माझी मोडल्या गेलेली आहे व्हिडिओ करायची, तर त्याच्यामुळे मला नाही शक्य होत होतं ते करण्यासाठीचं. मी रोज ठरवायची की करू आपण व्हिडिओ, पण ते होत नव्हतं पॉसिबल. पण आज मी आमच्या इथल्या एका पार्लरमध्ये गेले होते, तर तिथे ज्या काही 4-5 लेडीज आणखीन क्लाससाठी आलेल्या होत्या, त्या पार्लरमध्ये क्लास चालतात तिथे. तर त्याच्यापैकी एक लेडी जी होती तर ती इन्फर्टिलिटी फेस करत आहे आत्ता. आणि तिथे विषय झाला की तू IVF केलेला आहे, तर मग त्याच्यावरून आमची डिस्कशन चालू होतं. तर सेम थिंग की जसं मी स्वतः ह्या गोष्टींमधून गेलेली आहे, ज्या कोणी लेडीज इन्फर्टिलिटी फेस करत असतात, प्रेग्नन्सीसाठी ट्राय करत असतात, त्या सगळ्यांना या गोष्टीचा अनुभव असेल की आपण मोबाईल आहे आपल्या हातामध्ये, मोबाईलमध्ये यूट्यूब आहे, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, सगळीकडे आपण फक्त सर्च करत असतो की काश एखादा कोणता पॉईंट आपल्याला भेटावा, एखादा जादूचा व्हिडिओ कोणता तरी असा आपल्यासमोर यावा की ज्याच्यातून आपल्याला मार्ग भेटेल की आपल्याला नॅचरल प्रेग्नन्सी कशी राहील. आणि तुम्ही मान्य करा किंवा नका करू, पण प्रत्येकजण ह्याच आशेने सोशल मीडियावर सर्च करत असतो, यूट्यूबवर सर्च करत असतो, माहिती कलेक्ट करत असतो की असं मी काय केलं तर मला नॅचरल प्रेग्नन्सी राहील. मी स्वतःसुद्धा ह्या गोष्टी केलेल्या आहेत. मी खोटं नाही बोलणार, अगदी ओपनली मी सांगते सगळ्यांना. मी स्वतः इतके ॲप्लिकेशन्स डाउनलोड केलेले आहेत, इतके व्हिडिओज बघितलेले आहेत, इतक्या जणांना यूट्यूबवर फॉलो केलेलं आहे की ह्या नॅचरल रेमेडीज करा, तुम्हाला नॅचरल प्रेग्नन्सी राहील, हे देवाचे उपाय करा, तुम्हाला नॅचरल प्रेग्नन्सी राहील, हे उपास तापास करा. सगळ्या गोष्टी म्हणजे असं म्हणजे अगणित अशा तुम्हाला व्हिडिओज बघायला भेटतील, सगळे तोटके बघायला भेटतील याच्यासाठी प्रेग्नन्सी राहण्यासाठीच्या. बट ट्रस्ट मी, ह्या सगळ्या गोष्टींचा काहीच उपयोग नाही. तुम्ही कितीही सोशल मीडियावर सर्च करा, कितीही यूट्यूब बघा, कितीही कोणाचे नॅचरल तोटके ट्राय करा, कितीही तुम्ही ज्या कोणी आणखीन तुम्हाला उपाय तोटके सांगितलेले असतील ते सगळे करून बघा, पण जोपर्यंत तुम्हाला प्रॉपर गायडन्स मिळत नाही ह्या गोष्टीचा, तोपर्यंत तुम्हाला ह्या गोष्टी समजणार नाही. तुम्ही स्वतः म्हणजे आपण ऑलरेडी खूप गोंधळलेलो असतो, आपण ऑलरेडी खूप टेन्शनमध्ये असतो, आणि त्यात ह्या सगळ्या गोष्टी बघून बघून डोकं कुठेतरी आपलं खराब होतं. आणखीन माझं स्वतःचं डोकं एका लेवलला इतकं खराब झालं होतं ह्या सगळ्या गोष्टी बघून. मला म्हणजे जे कोणते ते उपाय सांगायचे किंवा तोटके सांगायचे, माझा सगळ्यात पहिली गोष्ट मी बघायची, भरपूर व्हिडिओ बघितलेले, पण विश्वास कधीच कोणत्या गोष्टीवर ठेवलेला नाही आहे. मी फक्त बघायची, त्याच्यानंतर त्या सत्य परिस्थितीवर आधारित आहे की नाही आहे, त्याचं काय तारतम्य आहे, लॉजिक किती आहे, काय नाही, ते सगळं बघायची आणि त्याच्यानंतर मग एखाद्या गोष्टीचं मी डिसिजन घ्यायची. तर मला त्या गोष्टी पटत नव्हत्या. म्हणजे भरपूर जण सांगतात की पाय वर करून झोपायचे भिंतीला लावून, आणि काय खायचं काय नाही खायचं, खाण्यासाठी डाएटमध्ये भरपूर चेंज करायला लावतात, इतक्या काही गोष्टी करायला लावतात, देवाधर्माचं काय काय करायला लावतात, पण ह्या सगळ्या गोष्टीचा काहीही एक उपयोग नाही. याच्याने फक्त आणि फक्त आपलं टेन्शन वाढणार. हात जोडून विनंती आहे की तुम्ही जर ऑलरेडी इन्फर्टिलिटी फेस करता आहात आणि त्या गोष्टीच्या प्रेशरमध्ये आहात तुम्ही, तर असे व्हिडिओ नका बघू की ज्या सगळ्या गोष्टी आपल्याला पटत नाही पण तरीही आपण करतो आहोत, आणि कुठेतरी तुम्हाला असं वाटतं की ह्या गोष्टींचा कुठे सपोर्ट होईल तुम्हाला प्रेग्नन्सी राहण्यासाठी, तर तसं काहीही होणार नाही आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुम्ही स्वतःला समजून घ्या आधी, तुमची लाईफस्टाईल तुम्ही समजून घ्या. तुम्ही ज्या डॉक्टरकडे जाता आहात तर तो डॉक्टर जेन्युइन आहे की नाही ते आधी चेक करा. तो डॉक्टर आपल्याला कोणत्या पद्धतीची ट्रीटमेंट देतो आहे ते आधी आपण बघा. जर डॉक्टर जेन्युइन असेल तर ही एक गोष्ट लक्षात घ्या की तुमची जी लाईफस्टाईल आहे, तुमचं जे जीवन आहे, तुमचा जो स्वभाव आहे, हे त्या डॉक्टरला नाही माहिती. डॉक्टर फक्त तुमची फिजिकल कंडिशन जी आहे त्याच्यानुसार, म्हणजे जे तुमचे काही रिपोर्ट्स आहेत, जे काही तुमचे शारीरिक प्रॉब्लेम्स आहेत किंवा काय आहेत, तर त्याच्यानुसार ते फक्त तुम्हाला औषधं सजेस्ट करणार आहेत.
तर सगळ्यात महत्त्वाचं आहे तुम्ही स्वतःला ओळखा, तुमची स्वतःची लाईफस्टाईल जाणून घ्या, त्याच्यानंतर तुमचा स्वभाव जाणून घ्या. आता माझ्या बाबतीत मी जर सांगायचं झालं तर मला फिजिकल प्रॉब्लेम आधी काहीच नव्हता. तर माझा जो प्रॉब्लेम होता तो सगळ्यात मेन माझा मेंटल कंडिशनचा असा सांगता येईल की मी खूप जास्त टेन्शन घ्यायची आणि हे सगळे व्हिडिओज वगैरे बघून आणखीन जास्त टेन्शन यायचं. आणि मला कोणीच बोलत नव्हतं, माझ्या घरातलं कधी कोणी बोलत नव्हतं, माझ्या सासरकडचं कोणी बोलत नव्हतं, मला प्रेग्नन्सी राहत नव्हतं याच्यावरून मला कधीच कोणी बोलत नव्हतं. पण माझं मन स्वतः मला खात होतं की मला प्रेग्नन्सी राहत नाही याचा मी स्वतःला त्रास करून घेत होते. तर आणि भरपूरसे मला बऱ्यापैकी डॉक्टर जेन्युइनच भेटलेले. तर डॉक्टरांनी एकच सांगितलेलं की तू मेंटली रिलॅक्स राहा, तू योगासन करत जा. त्याच्यानंतर मला मॅक्सिमम म्हणजे 80% डॉक्टरांनी मेडिटेशन करायला सांगितलं होतं, सकाळी फिरायला सांगितलं होतं, वॉक करायला सांगितलं होतं. तर आणि खरं सांगते मी ह्यातल्या काहीच गोष्टी केल्या नाही, पण त्या केल्या असत्या तर मला खूप जास्त फरक पडला असता. तर मी मेडिटेशन नंतर करायला सुरुवात केलेली होती. मला असं सांगायचं ज्या डॉक्टरकडे तुम्ही ट्रीटमेंट घेता आहात तर त्यांना तुमची मेंटल कंडिशन माहिती नाही आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट स्वतःला जाणून घेणं म्हणजे काय की तुम्ही स्वतः रिलॅक्स राहा, कोणत्या गोष्टीचं टेन्शन घेऊ नका. उगाच अमुक कोणी लोक बोलतील किंवा जर आपल्याला मूलबाळ नाही झालं तर आपला नवरा आपल्याशी कसं वागेल, सासू सासरे कसे वागतील, समाजातले लोक आपल्याला काय बोलतील, या सगळ्या गोष्टीचं टेन्शन सगळ्यात पहिले सोडून द्या तुम्ही. आणि जे जेन्युइन रिझन आहे तुमची प्रेग्नन्सी न राहण्याचं ते रिझन आधी जाणून घ्या तुम्ही. त्याच्यासाठी तुमच्या ऑलरेडी ट्रीटमेंट झालेल्या असतील तर त्या सगळ्या बघा. म्हणजे जे व्हिडिओज ज्या लोकांनी काढलेले आहेत तर ते एक तर सगळ्यात पहिली गोष्ट त्यांच्या स्वतःच्या अनुभवावरून त्यांनी काढलेले असतील. जर जेन्युइन असतील ते लोक व्हिडिओ काढणारे तर त्यांनी स्वतःच्या अनुभवावरून ते व्हिडिओ काढलेले असतील. आणि किंवा जे रेमेडीज सांगणारे असतील तर त्यांनी फक्त त्यांचे व्हिडिओज चालावे ह्यासाठी व्हिडिओज काढलेले असतात. कारण कसं आहे की ह्या जगामध्ये भरपूर लोक असे आहेत की जे इन्फर्टिलिटी फेस करतात आणि जे यूट्यूबवर सर्च करण्याचा प्रयत्न करत आहे की मला नॅचरल प्रेग्नन्सी कशी राहील. तर असे भरपूर लोक आहेत. तर ते व्हिडिओज बघतात तर त्यांचे व्ह्यूज वाढतात, तर त्या गोष्टीसाठी सुद्धा ते व्हिडिओज बनवत असतील. ते त्यांनी त्यांच्या पद्धतीने करावं, माझं त्याच्याबद्दल काही एक म्हणणं नाही आहे. माझा तो विषय नाही. मला फक्त एवढं सांगायचं आहे की जे मी फेस केलेलं आहे ते इतर कोणी फेस करू नये, मिसगाईड होऊ नये. आणि आत्ता मला ज्या पार्लरमध्ये लेडीज भेटलेल्या आहेत त्यांचंसुद्धा हेच म्हणणं आहे की आम्ही सोशल मीडियावर सर्च करतो. म्हणजे त्या लेडीजसुद्धा सोशल मीडियावर सर्च करता आहेत. म्हणजे माझा जो उद्देश होता हे व्हिडिओज बनवण्याचा तर ते कुठेतरी मला जाणीव झाली ह्या गोष्टीची की यार मी व्हिडिओज हे चॅनल का बरं काढलं आणि व्हिडिओज का बनवत होते. तर जे मला गायडन्स मला मिळायला पाहिजे होता योग्य वयात नाही भेटला तर तो गायडन्स ॲटलिस्ट त्या लोकांना मिळावा की ज्यांना गरज आहे. आता ती जी लेडी होती तिचं वय आहे 27 वर्ष आणि ती IVFचं बोलत होती आत्ता. आणि तिचं रिझन काहीच नाही, तिचं फक्त की जे एग्स आहेत ते रप्चर होत नाही आहेत. आणि हा खूप मोठा इश्यू नाही आहे, खूप नॉर्मल इश्यू आहे. चांगल्या डॉक्टरकडे ट्रीटमेंट घेतली तर तिला IVFची गरज तर अजिबातच नाही. पण तिचं असं म्हणणं होतं की तिला IVF करायचं आहे. तर मग सगळ्यात पहिले म्हटलं की बाई तू एवढी घाई करू नको IVF करण्याची, तुझं वय काही एवढंच नाही. 33व्या वर्षानंतर तू ठरव की तुला IVF करायचं आहे की नाही. आता तुला नॅचरल प्रेग्नन्सी होऊ शकते आणि तुझं एवढं काही खूप म्हणजे मोठं रिझन नाही आहे, तुझं फक्त एग्ज रप्चर होत नाही आहे. तर चांगल्या डॉक्टरकडे जा. मी तिला अथर्व इन्फर्टिलिटीचे जे यशवंत माने सर आहेत तर त्यांच्याकडे जायचं पण सजेस्ट केलं. आणि तिला हे सांगितलं ते डॉक्टर डायरेक्ट तुझं काय IVF करणार नाही, तुझा जो प्रॉब्लेम आहे त्याच्यावर ते आधी जे काय आहे ते ट्रीटमेंट करतील. तिला सजेस्ट केलं, तिलासुद्धा ह्या गोष्टी पटल्या. तर हेच सांगणं आहे की योग्य वय ज्यावेळेस तुमचं असतं तर त्यावेळेस तुम्हाला जर प्रॉपर गायडन्स मिळाला तर तुमचं एक मेंटल स्ट्रेस वाचू शकतो, कमी होऊ शकतो. त्याच्यानंतर तुमचा खूप सारा पैसा वाचू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमची तब्येत, जी माझी तब्येत एवढे सगळे औषधं घेऊन एवढी सगळी ट्रीटमेंट करून खराब झालेली आहे तर ती माझी झाली नसती. माझ्या फॅलोपियन ट्यूब काढाव्या लागल्या नसत्या जर योग्य वेळी मी योग्य तो डिसिजन घेतलेला असता, योग्य ती ट्रीटमेंट घेतलेली असती. तर हेच मला सगळ्यांना सांगणं आहे की नाहकच सोशल मीडियावर जाऊन किंवा यूट्यूबवर जाऊन इतर कोणाचं ऐकून काही व्हिडिओज बघून कोणालाही अशी नॅचरल प्रेग्नन्सी राहत नाही. तुम्ही आधी स्वतःची तब्येत काय आहे ते जाणून घ्या, स्वतःची कंडिशन काय आहे ते बघा आणि प्रॉपर डॉक्टरकडे जा आणि प्रॉपर गायडन्स घ्या त्यांचा. तर बघा, विचार करा या सगळ्या गोष्टींचा. उगाचच व्हिडिओ बघण्यामध्ये डोकं खराब करून घेऊ नका. कारण जास्त वेळ मोबाईल ऑपरेट करून
आपल्या मेंदूवर त्या गोष्टीचा असर होतो आणि तो सुद्धा एक निगेटिव्ह इम्पॅक्ट पडतो तुमच्या इन्फर्टिलिटीसाठी. तर त्याच्यामुळे कमीत कमी मोबाईलचा वापर करा. त्याचे रेडिएशनसुद्धा हार्मफुल असतात, ते सुद्धा आपल्या बॉडीवर अफेक्ट करतात. खूप प्रॉब्लेम होतो ह्या सगळ्या गोष्टींचा. तर त्यामुळे उगाच मोबाईल हातात घेऊन तुम्ही सर्च करत बसू नका की हाऊ कॅन आय गेट नॅचरल प्रेग्नेंट. तर त्याच्यामुळे तुम्ही सर्च करत बसू नका की मला नॅचरल प्रेग्नेन्सी कशी राहील. तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही स्वतःवर लक्ष द्या. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आणि आता इथून पुढे मी रेग्युलर व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करते. आठवड्यातून कमीत कमी 1 ते 2 व्हिडिओ मी नक्की टाकत जाईल, जेणेकरून ज्या लेडीज आहेत, भरपूर लेडीज आहेत आत्ता, त्यांना काहीतरी तर म्हणजे अगदी 100पैकी 1-2 जणींना जरी हा व्हिडिओज बघून जर काही फायदा झाला, जर त्यांनी काही डिसिजन त्यांचे चेंज केले किंवा बदलले, तर नक्कीच सत्कारणी ठरतील ते. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या जे काही कमेंट्स असतील तर त्या नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका आणि ज्यांना गरज आहे त्यांच्याकडे हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.